गेले ते दिवस विसरून जा, नव्या उमेदीने जागे व्हा. 2 महिने संपले तरी काय झालं? उरलेल्या 10 महिन्यात इतिहास घडवा. स्वप्न तुमची आहेत, रस्ता तुम्हालाच शोधायचा आहे. स्वतःमधील अस्तित्वाचा शोध आता तुम्हालाच घ्यायचा आहे. मिशन 2026 आता नाही तर कधीच नाही. द अल्टिमेट कमबॅक. मंडळी, आज 3 मार्च 2026. कॅलेंडरची पानं पलटली आणि वर्षाचे पहिले 2 महिने इतिहासात जमा झाले. विचार करा, 1 जानेवारीला आपण स्वतःला काय काय वचनं दिली होती, काय काय संकल्प केले होते, आठवतंय का? या वर्षी मी वजन कमी करेन, या वर्षी मी नवीन बिझनेस सुरू करेन. विद्यार्थी असतील तर या वर्षी मी खूप चांगला अभ्यास करेन, किंवा या वर्षी मी पैसा कमवण्यासाठी प्रामाणिकपणे मार्ग शोधेन, खूप मेहनत घेईन. पण आज प्रामाणिकपणे आरशात स्वतःच्या डोळ्यात बघून सांगा, काय झालं त्या वचनांचं, काय झालं त्या संकल्पांचं? आपण पुन्हा त्या सवयींमध्ये अडकतोय का? पुन्हा त्याच आळसात दिवस घालवत आहोत का? जर तुमचं उत्तर हो असेल तर थांबा. हा व्हिडिओ तुम्हाला दोष देण्यासाठी नाही, तर तुम्हाला तुमच्या झोपेतून जाग करण्यासाठी आहे. कारण अजूनही 300 दिवस शिल्लक आहेत. या 300 दिवसात इतिहास घडवता येतो बरं का. नमस्कार मंडळी, हरे कृष्ण. मी प्रीती काटकर स्वागत करत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलच्या या नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण गेलेले दिवस सोडून येणाऱ्या दिवसांमध्ये काय प्रयत्न करता येतील, काय चांगलं करता येईल हे बघणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. यातली पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे वेळेचं गणित आणि आपली चूक. आपल्याला वाटतं की 10 महिने खूप आहेत, पण गणित मांडून बघितलं तर एका वर्षामध्ये 8760 तास असतात. त्यातले जवळजवळ 1500 तास आपण झोपेत आणि दैनंदिन कामात घालवत आहोत. उरलेल्या वेळात आपण काय केलं? सोशल मीडिया, विनाकारांच्या गप्पा, एकमेकांना नावं ठेवणं, एकमेकांबद्दलचं गॉसिपिंग करणं किंवा ओव्हर थिंकिंग केलं. आपली सर्वात मोठी चूक ही आहे की आपण योग्य वेळेची वाट बघतो. आपण म्हणतो सोमवारपासून सुरू करेन, 1 तारखेपासून सुरू करेन, पुढच्या महिन्यापासून बघू किंवा नवीन वर्ष आलं की बघू. पण लक्षात ठेवा, वेळ कधीच योग्य नसते, तिला योग्य बनवावं लागतं. जो माणूस वेळेचा आदर करत नाही, वेळ त्याचा कधीच आदर करत नाही. हे 2 महिने गेले ते विसरा, पण पुढचे 10 महिने तुमच्या आयुष्यातील सुवर्णकाळ ठरू शकतात. आहात ना मग तयार? तयार असाल तर कमेंटमध्ये येस लिहा आणि आय एम रेडी सुद्धा लिहा. तिसरा मुद्दा, स्वतःमधील अस्तित्वाचा शोध घेता आला पाहिजे. तो कसा घ्यायचा हे पुढे बघूयातच. त्या मुद्द्यातला सुद्धा आणखीन एक मुद्दा म्हणजे मानसिक स्पष्टता. सर्वात आधी एका शांत जागी बसा आणि कागद पेन घ्या. तुमची नेमकं स्वप्न काय आहेत? ती खूप ढिगभर नसून 3 ते 4 असावेत. या बाबतीत सुद्धा मी खूप गोंधळ होते. मला काही खूप 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 एकाच वेळी करायचं होतं. मी जेव्हा जेव्हा कन्फ्युज होते ना, तेव्हा तेव्हा माझे मिस्टर मला खूप छान समजून सांगतात. त्यातल्याच काही गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. त्यामुळं व्हिडिओ ऐकत ऐकत लगेच लाईक करून सुद्धा टाका. तर बघा, ज्या माणसाला कुठे जायचं हेच माहीत नसतं, तो माणूस आपल्या ध्येयापर्यंत, लक्ष्यापर्यंत कधीच पोहोचू शकत नाही. आपलं लक्ष अर्जुनासारखं स्पष्ट ठेवा आणि त्यानुसार प्रयत्न सुद्धा करा. भलेही मग तुमचे स्वप्न 4-5 सुद्धा असतील तरी चालतील, पण ढिगभर नको. मला हेही करायचंय, तेही करायचंय, तेही करायचंय असं नको. पण जे 4-5 स्वप्न आहेत ते एक एक करून पूर्ण करा. एकाच वेळी सगळ्यांचा गोंधळ घालू नका. तर मी माझं उदाहरण देते. माझ्याकडे खूप सारी पॉझिटिव्हिटी, मेहनत करण्याची तयारी होती. मी एकाच वेळी अनेक गोष्टींवर मेहनत घेत गेले, त्यामुळे माझ्या हाती काहीच लागलं नाही. आणि या सगळ्या चुकांमधून माझ्या लक्षात आलं, स्वप्न कितीही असू देत, ते फक्त स्टेप बाय स्टेप म्हणजे एक एक करून पूर्ण करत गेलं की ते आपोआप पूर्ण होतात. आणि यानुसार मी प्रयत्न करत आहे आणि रिझल्टही मला मिळत आहेत. डोपामाइन डिटॉक्स. आजकाल आपलं लक्ष विचलित करण्यासाठी मोबाईल हे सर्वात मोठं शस्त्र आहे.
जर तुम्हाला 2026 मध्ये आपलं आयुष्य बदलायचं असेल, काहीतरी चांगलं करायचं असेल ना, तर दिवसातले कमीत कमी 3 ते 4 तास तरी मोबाईल पासून लांब राहण्याचा प्रयत्न करा. आपल्या मेंदूला पुन्हा एकाग्रतेची सवय लावा. मी सुद्धा असा प्रयत्न करत आहे. तर मी तुम्हाला ह्या गोष्टी शेअर करते म्हणजे मी फार मोठी आहे का? तर नाही. ज्या गोष्टींमुळे माझ्या आयुष्यात फरक पडला, ज्या गोष्टी मी करते त्याच मी तुमच्यासोबत शेअर करते. तर बघा, या मोबाईलचा वापर आपण कसा करू तसा तो आपल्याला रिझल्ट देतो. म्हणजे या मोबाईलचा वापर आपण चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी किंवा काही स्किल्स शिकण्यासाठी केला तर तो आपल्याला खूप टॅलेंटेड बनवू शकतो आणि आपला खूप सारा पैसा सुद्धा वाचू शकतो. पण टाइमपास म्हणून केला तर आपला वेळ वाया जातोच, प्लस आपल्या डोळ्याला त्रास होतो आणि इतर नुकसान तर आहेतच, ते तुम्हाला वेगळं सांगायची काही गरज नाही. मोबाईल म्हणजे स्क्रीन टाइम कसा कमी करायचा यावरती व्हिडिओ हवा असेल तर नक्की कमेंट करा. पुढची गोष्ट म्हणजे छोट्या यशाचं महत्व. एकदम हिमालय चढायचा विचार करू नका. आज काय करायचंय, फक्त आजचा दिवस जिंका. जर तुम्ही रोज स्वतःमध्ये थोडा थोडा जरी बदल करत गेलात ना, तर वर्षाच्या शेवटी आपण मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी एक उत्तम व्यक्ती असू, एक चांगला व्यक्ती बनू. छोटे छोटे बदलच नेहमी मोठे निकाल देतात. कोणतीही एखादी गोष्ट शिकायची असेल किंवा कोणतंही ध्येय गाठायचं असेल ना, तर ते स्टेप बाय स्टेप पूर्ण करता आलं पाहिजे. एकदमच मोठी गोष्ट करायची असं काही नाही. म्हणजे एक छोटंसं उदाहरण घ्या. आपल्याला पायऱ्या चढून आपल्याला घराच्या माळावरती जायचं आहे, तर आपण एक एक पायरी सोडून डायरेक्ट वरती जातो का? का एकदमच वरती जातो का? नाही ना. तर आपण एक 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 पायरी चढून मगच आपण वरच्या माळ्यावरती पोहोचू शकतो ना. जर आपल्याला फक्त वरच्या माळ्यावरती किंवा वरच्या स्लॅबवरती चढण्यासाठी एक एक पायरी चढून जावं लागतं, मग तर हे आपलं स्वप्न आहे, ध्येय आहे. आपल्यासाठी आपलं आयुष्य जगण्याचं मोटिवेशन आहे किंवा कारण आहे. त्याला सुद्धा एक 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 सुरुवात करूनच वरती जावं लागेल ना. पुढची गोष्ट आहे आपली संगत बदला. आपणही त्या 5 लोकांची सरासरी आहात का, ज्यांच्यासोबत तुम्ही सर्वात जास्त वेळ घालवता? जर तुमचे मित्र फक्त निगेटिव्ह बोलणारे असतील तर तुम्ही कधीच प्रगती करू शकणार नाहीत. अशा लोकांच्या संगतीत राहा, जे तुम्हाला प्रेरणा देतात, जे तुम्हाला प्रश्न विचारतात, जे तुमच्या स्वप्नांचा आदर करतात. कारण मी एक व्हिडिओ ऐकला होता, त्याच्यामध्ये सांगितलं होतं की आपण ज्या लोकांच्या संगतीत राहतो ना, त्यांचा प्रभाव आपल्यावरती पडतो. त्यामुळं संगत निवडताना अजिबात चुकू नका. वेळ पडली तर एकटे राहा, पण चुकीच्या लोकांशी अजिबात संगत नको. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सातत्य. एका दिवसात 10 तास काम करण्यापेक्षा रोज 2 तास काम करणं जास्त महत्त्वाचं आहे आणि ते जास्त फायदा देऊन जातं. जसं की पाण्याचा थेंब जेव्हा एकाच दगडावर वारंवार पडतो ना, तेव्हा तो दगड सुद्धा फुटतो. आपल्या कष्टामध्ये हेच सातत्य ठेवता आलं पाहिजे. तर एक उदाहरण घ्या. जर आपल्याला पैसे जमा करायचे असतील तर आपल्याकडे एकदम लाख रुपये जमा होणार नाहीत, साठणार नाहीत. जर आपण थोड्या थोड्या रकमेपासून, रुपयांपासून सुरुवात केली तर कुठेतरी जाऊन लाख रुपये साठतील. अगदी तसंच मोठ्या गोष्टी करण्यासाठी अगदी छोटे छोटे प्रयत्न करायला हवेत, बरोबर ना? पुढची गोष्ट आहे अपयश आणि जिद्द. कदाचित तुम्ही गेल्या 2 महिन्यात प्रयत्न सुद्धा केले असतील आणि अपयशी सुद्धा ठरला असाल, पण अपयश म्हणजे शेवट नसतो, ती एक शिकवण असते. थॉमस अल्वा एडिसन यांचं आपण नेहमी उदाहरण घेतो. ते 1000 वेळा अपयशी ठरले होते, पण त्यांनी काय म्हटलं, मी 1000 वेळा अपयशी झालो नाही तर मला बल्ब न बनवण्याचे 1000 मार्ग समजले. तुमच्या आयुष्यात संकट येतील, लोक तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतील, तुमची परिस्थिती तुम्हाला रडवेल, पण त्यावेळी स्वतःला सांगा, मी त्या परिस्थितीचा गुलाम नाही, मी माझ्या नशिबाचा निर्माता आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतः हार मानत नाही तोपर्यंत या जगात तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही. ही गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे. त्याच्यानंतरची महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे बर्नआउट. बर्नआउटवर मात कशी करायची. अनेकदा आपण उत्साहात कामाला लागतो, पण 4-5 दिवसात तो उत्साह मावळतो, यालाच बर्नआउट म्हणतात. हे टाळण्यासाठी 90-20 रूल वापरा. म्हणजे काय, 90 मिनिटे पूर्ण एकाग्रतेने काम करा आणि नंतर 20 मिनिटं विश्रांती घ्या. यामुळे तुमचा मेंदू थकणार नाही आणि तुम्हीही 10 महिने सातत्यानं काम करू शकाल.
दुसऱ्यांचं यश बघून प्रेरणा घेणं चांगलं आहे, पण दुसऱ्यांची कॉपी करू नका. प्रत्येकाचा संघर्ष वेगळा असतो. जसा सूर्य स्वतःच्या प्रकाशाने चमकतो ना, तसं तुम्हालाही तुमच्या गुणांनी चमकायचं आहे. तुमच्याकडे काय नाही यापेक्षा तुमच्याकडे काय आहे आणि त्याचा वापर करून तुम्ही काय करू शकता यावर लक्ष केंद्रित करा. त्यानंतर पॉवर ऑफ व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय, तर रोज रात्री झोपण्यापूर्वी डोळे मिटून फक्त 5 मिनिट असा विचार करा की तुम्ही तुमचं ध्येय गाठलेलं आहे. तुम्हाला कसं वाटतंय, तुमच्या पालकांना किती आनंद झालाय. हे चित्र तुम्ही जेव्हा रोज पाहता ना, तेव्हा आपलं सबकॉन्शियस माइंड ते मिळवण्यासाठी मार्ग दाखवू लागतं. मित्रांनो, विचार करा, 31 डिसेंबर 2026 ची रात्र आहे. लोक फटाके फोडत आहेत, नवीन वर्षाचं स्वागत करत आहेत. त्या रात्री तुम्ही आरशासमोर उभं राहिल्यावर तुम्हाला काय वाटायला हवं? अजून एक वर्ष वाया गेला असा पश्चाताप व्हायला पाहिजे की मी माझं 100% दिलं आणि मी एक वेगळं व्यक्तिमत्व म्हणून आज उभा आहे? हा गर्व. निवड तुमची आहे. हे 10 महिने तुमच्यासाठी एक कोरी पाटी आहेत, तुमच्यासोबत माझ्यासाठी सुद्धा बरं का. त्यावर आपण आपली यशोगाथा लिहायची आहे, आपणच लिहायची आहे. आई वडिलांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद आठवा जो तुमच्या यशानंतर येणार आहे. त्यांच्या कष्टाचं चीज करण्यासाठीची हीच ती वेळ. चला तर मग आजपासून मिशन 2026 सुरू करूयात. जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही हे मनापासून करू शकता, तुम्ही हे करू शकता, तर कमेंटमध्ये लिहा, मी करून दाखवणार. आणि या प्रवासात मी तुमच्यासोबत तर आहेच. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, कारण तुमचं एक शेअर कोणाचं तरी आयुष्य थोडं तरी बदलू शकतं, बरोबर ना. तर भेटूयात पुढच्या प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःच्या विजयाचा शोध घेत राहा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि बेल आयकॉनच्या बटनावरती जाऊन क्लिक करा, म्हणजे इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा यासाठीचं सजेशन सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की देऊ शकता. चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, हरे कृष्ण, काळजी घ्या, बाय बाय आणि थँक्स फॉर वॉचिंग.